नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र। मित्रांनो, राज्याच्या राजकारणात एक प्रश्न सातत्याने उभा केला जात आहे की खरी शिवसेना कुणाची, एकनाथ शिंदेंची की बाळासाहेब ठाकरेच्या सुपुत्र असलेले उद्धव ठाकरेंची। मित्रांनो, या ठिकाणी आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। तुम्ही जर उद्धव ठाकरेंचे कट्टर आणि निष्ठावंत शिवसैनिक असाल तर कमेंट बॉक्समध्ये उद्धव साहेब जिंदाबाद नक्की लिहा। मित्रांनो, उद्धव ठाकरे यांची शिवसेना एकनाथ शिंदेंनी फोडली आणि भाजपच्या मतीने एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाले। मात्र मित्रांनो, शिवसेना खरी ही बाळासाहेब ठाकरे यांनी आपल्या रक्ताचं, आपल्या हाडामासाचं पाणी करून या ठिकाणी मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी आणि हिंदुत्वाचा पुरस्कार करण्यासाठी या ठिकाणी बाळासाहेब ठाकरे यांनी मुंबईमध्ये शिवसेनेची स्थापना केली होती। आणि त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रभर मुंबईतील ही शिवसेना पसरली आणि या ठिकाणी गोरगरीब जनतेचं काम करण्याचं काम या शिवसेनेच्या माध्यमातून या ठिकाणी बाळासाहेब ठाकरेंनी केलं। शिवसेना हा फक्त राजकीय पक्ष नसून सामाजिक काम करण्याची एक चळवळ या ठिकाणी महाराष्ट्रभर उभी झाली आणि ही शिवसेना आता एकनाथ शिंदेंनी फोडली। आणि हा प्रश्न निर्माण झाला की खरी शिवसेना कोणाची। मित्रांनो, खरी शिवसेना ही उद्धव ठाकरेंचीच आहे, कारण की बाळासाहेब ठाकरे हे उद्धव ठाकरे यांचे पिता आहे आणि उद्धव ठाकरे यामुळेच खरी शिवसेनेचे दावेदार आहे। बाळासाहेब ठाकरेंनी या ठिकाणी निर्माण केलेली शिवसेना ही उद्धव ठाकरेंचीच आहे। ती एकनाथ शिंदेंनी चोरली आणि भाजपच्या मतीने ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले। लालसेपोटी, सत्तेपोटी आणि पैशाच्या पोटी एकनाथ शिंदेंनी ही उद्धव ठाकरेंशी गद्दारी केली आणि शिवसेना ही भाजपच्या दावणीला बांधली। ज्या शिवसेनेच्या नावाने भाजप महाराष्ट्रामध्ये मोठं झालं, ज्या बाळासाहेब ठाकरेंच्या समोर भाजपचे मोठमोठे नेते झुकत होते, त्याच शिवसेनेला एकनाथ शिंदे यांनी लाचार करून भारतीय जनता पक्षाच्या दावणीला बांधलं। मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं, खरी शिवसेना कुणाची, उद्धव ठाकरेंची की एकनाथ शिंदेंची? आपलं मत नक्की कमेंटमध्ये व्यक्त करा। धन्यवाद। जय महाराष्ट्र।